आज या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं ग्रामपंचायत शेटपळगडीने 18 तारखेला जी ग्रामसभा आयोजित केली होती, शेतकऱ्यांना प्रचंड कारखान्याकडून होणारा अतोनात त्रास, इथे सगळे शेतकरी आहेत, यांनी ही भूमिका मांडलेली आहे की या कारखान्यामुळं त्रास होतो. ही पहिली त्यांची 18 तारखेला झालेली ग्रामसभा. याच्या आधीच्या त्याच्यामध्ये त्यांनी माननीय कार्यकारी संचालकांना एक पत्र दिलं होतं ग्रामपंचायतने की ही सगळी भूमिका जी गावाला त्रास होतोय, प्रदूषणाला त्रास होतोय, लहान लहान लेकरं या गावामध्ये राहतात, सगळ्यांची लेकरं आहेत, पोरं आहेत, सगळे घरचे आहेत, या सगळ्यांना या प्रदूषणाचा प्रचंड त्रास होतोय. खरं तर या पत्रकार परिषदेत पहिली मागणी मी करीन की यांची सगळ्यांची आरोग्य तपासणी केली पाहिजे गावाची, आणि सगळा खर्च त्या कारखान्याकडनं वसूल केला पाहिजे आरोग्य तपासणी करून. कारण प्रचंड लहान पोरांच्या डोळ्यामध्ये काजळी जाणं, लहान पोरं शाळेमध्ये जातात, शाळेमध्ये जात असताना ग्रामपंचायतनं कारखान्याला पत्र दिलंय की तुमचं काहीतरी वाहतूक तुम्ही जे करताय तिथं आम्हाला प्रचंड त्रास होतोय विद्यार्थ्यांना, तुम्ही वाहतुकीची वेगळी व्यवस्था करा. पण कारखाना याच्यामध्ये कुठलीही लक्ष घालत नाही. त्यांनी याची प्रत म्हणून त्यांनी माननीय सहाय्यक पोलीस निरीक्षक भिगवणला पण त्यांची प्रत त्यांनी दिली वाहतुकीची. या सगळ्यामध्ये प्रदूषण नियामक मंडळाला परत ग्रामपंचायतने एक पत्र दिलं. असे ग्रामपंचायत जवळपास 8 ते 10 पत्र प्रदूषण नियामक मंडळाला दिलेले आहेत. याच्यावरती कोणतीही कारवाई प्रदूषण नियामक मंडळ करत नाही. याच्यामध्ये अजून एक गंभीर विषय असा आहे की ग्रामपंचायत मधल्या मेडिकल ऑफिसर आहे, त्या मेडिकल ऑफिसरनी सांगितलं आहे की या गावामधल्या सगळ्या लोकांना डोळ्यांची जळजळ, दम्याचं वाढलेलं प्रमाण, हा आजार हे कोणी ग्रामपंचायतने दिलेलं आहे, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे. हे सगळं तिथला जो आरोग्याचा अधिकारी आहे त्याने दिलेलं आहे, हे कुठल्या शेतकऱ्यांनी दिलेलं नाही की हा खरंच लोकांना त्रास होतोय. याची काय प्रदूषण महामंडळ दखल घेणार आहे की नाही घेणार? सांडपाणी ज्या पद्धतीनं लोकांच्या शेतामध्ये सोडलं जातं, शासकीय फाट्यामध्ये सोडलं माहिती नंतर शेतामध्ये येते. यांच्या विहिरीची परिस्थिती जर तुम्ही बघितली, तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ मी शेअर करतो की प्रचंड काळं पाणी त्या सगळ्या विहिरीमध्ये, त्या बोरला असं येते. मग शेतकऱ्यांना या गावामधल्या 3-4 गावामध्ये या सगळ्या कारखान्याचा त्रास आहे. या शेतकऱ्यांनी जगायचं कसं, हा मूळ मुद्दा या पत्रकार परिषदेमधला आहे. आणि याच्यामध्ये ज्यांचा हा कारखाना आहे त्यांचा कारखाना मी काय भारतीय जनता पार्टी म्हणून तो मुद्दा मांडत नाही, मी शेतकऱ्यांचा विषय म्हणून मुद्दा मांडतो. आणि इथून पुढचं जे काही आंदोलन होईल हे शेतकरी म्हणूनच आंदोलन होईल. फक्त कोणीतरी हा विषय बोलला पाहिजे, समोर येऊन मांडलं पाहिजे, म्हणून आम्ही खरं तर ह्या विषयामध्ये लिहिलो होतो. पण जे शेतकऱ्यांनी मुद्दे मांडलेत याच्याकडे कोणी बघणार आहे का नाही बघणार? हा जो मुद्दा आहे हा गंभीर विषय आहे. आज ह्या सगळ्यांची पिढी गेली. हे जे आहेत इथं बसलेले आहेत ते 2010 पासून या सगळ्या विषयामध्ये लढत येतात. आज जवळपास 16 वर्ष ह्या सगळ्या त्या विषयामध्ये भांडतायत. मग या सगळ्या विषयामध्ये त्यांना न्याय देणं हे खरं तर सरकारची भूमिका आहे, आणि सरकारने या कारखान्यावरती कारवाई केली पाहिजे ही मागणी आम्ही आज पत्रकार परिषदेमधून करतोय. फक्त कोणाचा तरी कुठल्या आमदाराचा कारखाना आहे म्हणून याला वरदहस्त कोण देतंय का हेही या ठिकाणी पाहिलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे त्या आमदारांनी गावभर हिंडण्यापेक्षा आपल्या कारखान्यामुळे जे लोकांना त्रास होतोय, जे लोक यातना भोगतायत, यांच्यासाठी आपण काय प्रयत्न करावेत, यांचा आधी शेटपळगडे, पारवडी, निंबोडी या सगळ्या गावामधल्या आधी शेतकऱ्यांचा प्रश्न मिळतो, आणि मग तुम्ही गावभर हिंडा ना. म्हणून मूळ मुद्दा या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. पुढची भूमिका हे सगळे शेतकरी जाहीर करतील. भारतीय जनता पार्टीकडून निश्चित न्याय दिला जाईल. आम्ही हा विषय हातामध्ये घेतलाय. आम्ही या लोकांच्या साधारणतः एक महिना झाल्या सगळ्या संपर्कामध्ये आहे. ह्यांनी विशेष ग्रामसभा बोलावली, ग्रामसभेमध्ये काही निर्णय घेण्यात आले, आणि याच्यानंतरची भूमिका सरकारच्या विरोधामध्ये जरी आंदोलन करण्याची वेळ तरी आम्ही आंदोलन करू.